परत बायकोला टेन्शन, आता आपण इथं घर घेतलंय, हप्ते चालू आहेत, आता काय कर, नको टेन्शन घेऊ विचार. आणि त्यावेळेला गोस्वामी ते प्रोड्युसर होते, तर त्यांनी 3 महिन्याचं पेमेंट, 3 महिने आपलं पेमेंटचं हे कसं लिमिट आहे 90 डेज, तर जे शेवटचे 3 महिने तर त्याचं पेमेंट एकत्र देऊन टाकलं सगळ्यांना, सगळ्या कलाकारांना. हां ते चॅनलकडून येईल तेव्हा येईल, कलाकारांचं मी क्लिअर करून. तर मी इतका म्हणजे बाकी कलाकारांनी काय विचार केला की 3 महिन्याचं पेमेंट मिळालं तर जपून वापरू पुढचं काम मिळेपर्यंत. मी तसं काही केलं नाही. मी ते 3 महिन्याचे एकत्र पैसे मिळाले, मी त्याची गाडी घेऊन टाकली. बायको अहो काय करत होती, गाडी घ्यायची, म्हटलं घ्यायची होती मला गाडी, चल जाऊ दे पुढचं पुढं बघू. हो. आणि ते तो सीझन संपला, त्यानंतर मग अंकुश चौधरींसोबत मी एक फिल्म केली ट्रिपल सीट नावाची. आणि ती ट्रिपल सीट फिल्म चालू असताना हे यांचा विदेश दौरा चालू होता, हवाई उद्यावाल्यांचा. हां विदेश दौरा चालू होता. तेव्हा निलेश तिकडे खूप आजारी पडला, तो म्हणून त्याने मला तिथून फोन केला, योगेश मी खूपच एकटा पडलो आहे, आजारी पडलो आहे आणि खूप लिखाण आहे आणि इथं खूप लिमिटेड वेळ मिळतो आणि लिमिटेड लोकेशन्स आहेत, मला थोडी मदत कर लिखाणाची. तर मी सिनेमाचं शूटिंग करत असताना मधल्या वेळेत मी त्याला ऑस्ट्रेलिया आणि लंडन दौरा मी इथून लिहून त्याला पाठवला. अच्छा. हां आणि तो बरा झाला, त्यांचा ऑस्ट्रेलिया लंडन दौरा चांगला झाला. मग तिथून परत आल्यावर चॅनल हेडला विचारलं गेलं की ऑस्ट्रेलिया लंडन दौऱ्याला एवढं सहज कसं झालं. तर मग हां तर मग ते भाऊ आवाड नावाचे आमचे EP होते तेव्हा, तर त्यांनी वरती चॅनल हेडला सांगितलं की योगेश शिरसाटनी बरीच मदत केली, तो होता, मग त्याला बोलवा आणि त्याला जॉईन करून घ्या. आणि मग मी हवाई उद्याला जॉईन झालो. मग तिकडे तुम्ही ॲज अ म्हणजे आर्टिस्ट म्हणून रायटर म्हणून जॉईन झालो होतो. रायटर म्हणून जॉईन झालो होतो, त्यालाही 7 वर्ष झाली आता. रायटर म्हणून जॉईन झालो. मग कमी तिथे आम्ही या तत्वावर मग जिथं कॅरेक्टर अरे येतं याला हा रोल आहे आता कोणाला द्यायचं, योगेश तूच कर, मग असं करून मग मी घुसलो आणि मग हळूहळू अभिनय पण करायला लागलो त्यांच्यासोबत. आणि आता 7 वर्ष झाली अभिनय पण करतोय, लिहितोय, डिरेक्ट पण करतोय, बऱ्यापैकी काम चाललं. वा वा वा. हा प्रवास तर इतका सुंदर झाला दादा, ठीक आहे, पण ही जी सुंदरता आहे, ग्लॅमर आहे, ह्याच्या मागे एक मोठं स्ट्रगल आहे, डिफिकल्टीज आहेत, अप्स डाऊन्स आहेत. कधी घरचे सपोर्ट करतात, कधी नाही करत, किंवा आईवडिलांनी केला तर रिलेटिव्स हां की काय करायला लावताय मुलाला, किंवा ह्याच्यात करिअर नाही आहे. सो घरातून सपोर्ट कसा मिळाला आणि कसा नाही मिळाला, आणि त्याच्यातून काय मोटिवेशन मिळालं? नाही माझं घरच्यांचं काहीच नव्हतं की हे बघ आम्ही तुला काहीच देऊ शकत नाही, तुला जे हवं ते कर, पण आमच्याकडून अपेक्षा करू नको की तुला आम्ही त्याच्यासाठी सपोर्ट करू. किंवा इतर मुलांना आईवडील ऑडिशनला घेऊन जातात किंवा त्यांना पैसे देतात, कारण नव्हतीच आमची. म्हणजे अशी कंडिशन होती की एकच वेळा स्वयंपाक करायचा आणि तो पुरवून 2 वेळा खायचा, अशी आमची घरची परिस्थिती होती. कारण पेपर वगैरे तुम्ही टाकत सगळंच म्हणजे दूध वाटण्यापासून पेपर वाटण्यापासून सगळं जे मिनिमम काय येत असतील तेच. तर त्यामुळे तुला काय करायचं ते कर, पण फक्त आपलं हे डिस्टर्ब होऊ देऊ नको, एवढंच त्यांचं म्हणणं असायचं. त्यामुळे त्यांनी कधी मला कुठल्या गोष्टीला अडवलं नाही. आणि त्यांना पण आनंद व्हायचा की याचं पेपरला नाव येतं आहे. म्हणजे अशी पण वेळ बघितली मी की कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनय योगेश शिरसाटचं नाव आहे, तोच पेपर मी वाटतोय, तोच पेपर मी विकतोय. अच्छा, त्यावेळेला पण तुम्ही पेपर? हां 8वी 9वी 10वीची गोष्ट आहे ती तेव्हा. त्यानंतर मग 11वी 12वी मी कपड्यांच्या दुकानात कामं केली, मग सकाळी उठून पेपर वाटणं वगैरे ते सगळं केलं. कापड दुकानं तर म्हणजे अख्खं आमच्याकडे एक मोठं मार्केट आहे कापड्यांचं, सगळ्या दुकानांमध्ये मी कामं करून झाली आहेत माझी. आता ते प्राऊड असते, आता त्यांना खूप प्राऊड होतो. म्हणजे मला दर दिवाळीला तिथं मी कपड्यांच्या दुकानात कामं करायचं होतं, असं वाटायचं की अरे इतके सुंदर सुंदर ड्रेसेस आहे आपल्या भावांना, स्वतःसाठी नाही, ही साडी आपल्या आईला कधी घेऊ शकणार आपण, हा ड्रेस आपल्या वडिलांना घ्यायला पाहिजे पण महाग आहे, माझ्या भावांसाठी घ्यायला पाहिजे. आणि मग दिवाळीला मी खूप दिवस रात्र काम करायचं आणि मग जे मला काही बोनस मिळायचं ते बोनस मग त्याचं मालकाला म्हणायचं मला बोनस नको, मला डिस्काउंटमध्ये हे कपडे द्या माझ्या घरच्यांसाठी, असं मी ते कपडे आणायचो दरवर्षी. आणि आता म्हणजे अगदी दुकान घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तर तो स्ट्रगल होता, पण मी खूप एन्जॉय केला तो स्ट्रगल, कारण त्यावेळेला जी मला माणसं भेटली ती मला लिखाणाला आज कामी येतात. ती माणसं जी मी त्यावेळेला कमावली, ती कॅरेक्टर्स मला लिखाणाला कामी येतात, ते शब्द मला इथं लिखाणाला कामी येतात. म्हणजे कापड दुकानात असतील किंवा मी मंगल केंद्रात काम करायचो, केटरिंगमध्ये काम करायचो, तिथं जी लोक भेटली, लग्नाचे वेगवेगळे कॅरेक्टर्स बघितलेत मी, ते सगळे मला आज लिखाणाला कामी येतात. आणि औरंगाबाद ते मुंबई मी जो काही 7-8 वर्ष नुसता येणं जाणं स्ट्रगल केलं आहे, तर तो स्ट्रगल त्यावेळेला पैसे फार तुटपुंजे मिळायचे. त्यामुळं मग मी माझा तो प्रवास ST मध्ये आहे, लाल डब्यामध्ये, ते पण डायरेक्ट मुंबईहून औरंगाबादला
बस नाही तर मग मी बदलत इथून पुण्याहून औरंगाबाद असं एसट्या बदलत रात्रभर प्रवास करायचो. असं मी 7 वर्ष खूप प्रवास केला, खूप शरीराचे हाल केले. इकडे काही मित्र होते राहणारे, ये तू मुंबईला ये, माझ्या घरी थांबतो, तुझं शूटिंग आहे ना, ये माझ्या घरी ये. आणि ऐन वेळेला फोन बंद करून बसणारे आणि पत्ताच न सांगणारे मित्र पण बघितलेत. रेल्वे स्टेशनवर झोपलो आहे, तिथले लोक बघितलेत, तिथले कॅरेक्टर्स बघितलेत. पण तो स्ट्रगल मी एवढा एन्जॉय केला ना, म्हणजे मग मी भरत जाधवांनी मला एक सिरियल दिली होती आणि ते सिरियल सकाळी 9:30ची शिफ्ट होती आणि मी सकाळी 7लाच पोहोचलो, कारण औरंगाबादून निघालो 7ला पोहोचलो. तर गेटच उघडत नव्हता तो सिक्युरिटी गाडी, इतने जल्दी नाही, 9 बजे शूटिंग आहे. म्हटलं मी बाहेर गाव से आहे, मेरे को आने दो यार बाई. तर मग तिथं ते मेकअप रूममध्येच टॉयलेटचा जेट स्प्रे असतो, त्याने आंघोळ करून तिथंच आपला 9:30पर्यंत सांगायची वाट बघत बसलो. असं पण केलं आहे. भरत सरांचा खूप सुंदर किस्सा आहे, म्हणजे मला सांगायला खूप आवडेल. महाराष्ट्राच्या सुपरस्टारमध्ये भरत जाधव सर आले होते आणि सेलिब्रिटी गेस्ट होते त्या दिवशी. आणि त्या दिवशी माझा परफॉर्मन्स फार उत्तम झाला आणि त्यांनी खूप भरभरून कौतुक केलं. तुला खूप चांगले फ्युचर आहे, तू खूप सुंदर काम करतोस वगैरे वगैरे खूप बोलले मला. आणि त्यानंतर मला एक छोटासा सिनेमा मिळाला होता. इकडं पनवेलला शूटिंग होतं काही दिवसानंतर. तर तेच औरंगाबादून पनवेलला उतरलो सकाळी आपली बॅग घेऊन चालत चाललो आहे त्या फार्म हाऊसवर, जिथं ते शूटिंग आहे, सुर्वे फार्म हाऊस म्हणून. एक 8-10 किलोमीटर जायचं होतं, पण रिक्षाला पैसे नव्हते म्हणून मी चालत होतो. हो, हां, चालत जात होतो हायवेपासून. तर एक पजेरो गाडी मला अशी क्रॉस झाली, जाऊन लांब थांबली आणि त्या ड्रायव्हरने मला आवाज दिला. मला एवढा कंटाळा आला, परत आता उलटं त्या गाडीपर्यंत जायचं. म्हटलं का आवाज दिला, कोण असेल. मी जायला लागलो तर गाडी रिव्हर्स आली आणि माझ्या जवळ येऊन थांबली आणि त्यातून भरत जाधव उतरले आणि भरत सरांनी मिठी मारली, काय योगेश कुठं चाललास. म्हटलं सर असा सिनेमा मिळाला आहे मला, त्यात काम करतोय, तिकडे चाललो आहे. आणि बाजूला विजय चव्हाण बसलेले होते. विजय चव्हाणांना त्यांनी ओळख करून दिली, हा योगेश खूप चांगला कलाकार वगैरे. बस गाडीत बस. गाडी परत फिरली उलटी आणि मला त्या सुर्वे फार्म हाऊसवर त्यांनी सोडलं आणि दुपारी भेटायला आले, कारण अशोक सराफ त्यात काम करत होते. मला अशोक मामांना भेटायला यायचं, तर मी दुपारी येतो. मग अशोक सराफांना त्यांनी ओळख करून दिली. तोपर्यंत अशोक मामांसोबत माझा सीन होते 1-2, पण मी जरा दडपण घेतले आणि मी चुकत होतो. ते मला चिडत होते माझ्या, अरे तू का चुकतोयस, बिंदास करणार आहे, असे चिडत होते. नंतर मग भरत जाधवांनी येऊन ओळख करून दिली दुपारी, की हा फार कला, हा चांगला आहे यार, किती घाबरतोय हा, किती चुकतोय हा, असं त्यांनी झालं. तो भरत सरांनी सांगितलं नाही हा सुंदर कलाकार आहे. आणि नंतर त्याच्यानंतरची सीन त्यांची माझे खूप चांगले झाले. मग ते दडपण कमी झालं, मग ओळख झालं. प्रेशर आलेलं की एवढे मोठे कलाकार. हो, मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा कलाकार समोर बघितला होता. हो, आणि त्यांच्यासमोर म्हणजे त्यांना आपण टीव्हीवर बघतोय आणि त्यांच्यासमोर ऍक्ट केलं तर. लहानपणापासून ज्या माणसाला बघत आलोय तो समोर आल्यावर काय होणार, तसं झालं होतं माझं. पण मग असा स्ट्रगल आहे सगळा. आणि मग 7 वर्ष झाल्यानंतर मग मी माझ्या घरी सांगितलं, 7-8 वर्ष असा प्रवास केल्यानंतर आई वडिलांना, की तोपर्यंत मला लग्न झालं होतं, मुलगा झाला होता. तर मग तोपर्यंत तुम्ही स्टेबल होतात की नाही? नाही, अपडाऊन चालूच होतं. असं रेग्युलर कामं नव्हती. कॉमेडीची बुलेट ट्रेन चालू होतं. मग घरी सांगितलं की मुलगा माझा चांगला एक 1.5-2 वर्षाचा झाला होता, नाही 3.5-4 वर्षाचा झाला होता मुलगा. मग घरी आईवडिलांना सांगितलं की माझं ते येणं जाणं खूप वाढलं आहे आणि अपडाऊन मला परवडत नाही, तब्येतीचे त्रास सुरू झालेत. म्हटलं मी जरा मुंबईतच शिफ्ट होतो आणि बायको पोराला घेऊन जातो. घरचे म्हटले हो नाही, खरं आहे, गरजेचं आहे ते, तुझं धावपळ आम्ही बघतोय, 4 दिवस तिकडे काम करतो, 2 दिवस इथे येतो, परत जातो असं, तर तू थांब तिकडंच जा. पण ते वडिलांना आतून कुठेतरी त्रास व्हायला लागला होता, की आता आपला मुलगा आपल्याला सोडून जाणार म्हणजे आपल्याकडे लक्ष देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलामध्ये त्यांचा प्रचंड, म्हणजे माझा मुलगा इतकी अटॅचमेंट आहे माझ्या मुलाची आजी आजोबांशी, की त्याला काही प्रॉब्लेम आला तर तो त्यांना शेअर करतो मोबाईल. पण आम्हाला न सांगण्यापेक्षा, म्हणजे आम्हाला सांगतो पण त्यांच्याशी जास्त अटॅच आहे, प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करावी वाटते, कारण तो तिकडेच राहिला. हो, राहायला वाटलं. हा नाही, मी इथं फक्त अंथरुणातच मोठा होता ना पाहिले पोराला, त्या ज्या स्ट्रगलच्या काळात. हां, तर ते वडील ते आतल्या आत खचत चालले होते आणि मी मुंबईत होतो, अजून शिफ्ट केलं नव्हतं मुंबईत. फक्त मी एक भाड्याचं घर घेतलं होतं, एक भाड्याचा फ्लॅट घेतला होता आणि मी तो लावत होतो हळूहळू. आणि घरच्यांना इन्फॉर्म केलेलं. हां, आणि बायकोला काही दिवसांनी मी घेऊन येणार होतो, बायकोला आणि मुलाला. ते वडिलांना कळलं आता ते दिवस जवळ आला. तो दिवस जवळ, मी मुंबईतच होतो आणि वडिलांची शुगर शूट झाली आणि वडील पॅरालाइज झाले माझे. आणि माझ्या वडिलांचं बुबुळ हल्लं, डोळा इकडं, बुबुळ या बाजूला गेलं त्या इन्सिडेंटमुळे. हां, त्या टेन्शनमुळे, प्रेशरमुळे त्यांची शुगर शूट झाली. आणि घरच्यांना तोपर्यंत कळालंच नाही, त्यांना वाटलं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, आय ड्रॉप टाक वगैरे असंच चालू. मी मुंबईत, मग बायकोने सांगितलं की पप्पांना असा प्रॉब्लेम झाला आहे. मी 1-2 डॉक्टर मित्रांना विचारलं, डॉक्टर म्हटलं हा पॅरालिसिसचा प्रकार आहे, त्यांना लवकर उचल. मी शूटिंग संपून परत रात्रभर प्रवास करून गेलो. सकाळी वडिलांना घेतलं, हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मग ते 1 महिनाभर हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये होते. पण ते फक्त एवढंच, पोराला जवळ घ्यायचे, रडायचं.
मी त्यांना म्हटलं टेन्शन घेऊ नका, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज जसा मिळाला तसं वडिलांना मी तिकडे घरी नाही पाठवलं, इथं जे भाड्याचं घर घेतलं होतं मी मुंबईत इकडे घेऊन आलो त्यांना, त्यांच्यासाठी AC बसवला घरात, जसं ICUचं वातावरण होतं तसं वातावरण तयार केलं. बायको माझी व्यवस्थित त्यांना वेळच्या वेळी जेवण देणे सगळं 15 दिवस मस्त राहिले. पण त्यांना ती बाहेर फिरायची सवय, आपल्या औरंगाबादचं वातावरण मोकळं, ऍक्च्युली मुंबईत छोटे छोटे फ्लॅट्स आहे, छोटे छोटे फ्लॅट्स आणि शेजारचं कोणी ते ओळखत आणि नाही, वॉक करायला जागा नाही, राहायला जागा नाही, तर वॉकचं काय आपण घेऊ सगळंच. आणि त्यांना ते इथं करमेच नाही वाटलं. आणि मग ते कॉमेडीची बुलेटिनचा शो बघायला आले माझे वडील आणि ऑडियन्समध्ये त्या हां. आणि तोपर्यंत माझ्या वडिलांचं बुबुळ हल्लेलं होतं, तर डोळ्यावर ते असं हात ठेवून कोणाशी तरी बोलायचे, कारण जमिनीची लेवल इथं आली होती, समोरची माणसं 2-2 दिसायची, तर असं डोळ्यावर हात ठेवून बोलायचे. किंवा जुन्या पिक्चरमधले डाकू असतात ना, एक डोळा झाकलेला, तसं एक डोळा मफलर, हां एक डोळा ते असे मफलरने वगैरे झाकायचे आणि मग बोलायचे. आणि त्या दिवशी ते शूटिंगला बसले, माझा परफॉर्मन्स झाला आणि त्यावेळेला RK लक्ष्मण गेले होते, त्यांना ट्रिब्यूट म्हणून मी एक स्किट केलं होतं. कॉमेडीच्या बुलेटिनमध्ये माझी खासियत ही होती की मी करंट अफेअरवर त्यात स्किट करायचो विनोदी, आणि त्यातून काहीतरी मेसेज द्यायचो शेवटी. तसंच RK लक्ष्मण व्यंगचित्रकार होते आणि ते किती मोठे होते, आणि काय त्याच्यावर मी एक स्किट केलं होतं. खूप कौतुक झालं माझं, मला बेस्ट परफॉर्मर मिळालं. आणि ते वडिलांनी डोळ्यांनी बघितलं आणि अचानक त्यांचं बुबुळ जागेवर आलं आणि ते 100% रिकवर झाले त्या दिवशी, विदाऊट म्हणजे काही हे न करता, काही ट्रीटमेंट न, ICU नंतर काहीच काही ट्रीटमेंट, हां डिरेक्टली ते बरे, लिटरली असं झालं. असा चमत्कार झालाय माझ्या आयुष्यात, तो चमत्कार. आणि आता ते फाईन आहे, ते आता इथं सगळं व्यवस्थित आहे वडिलांचं, आता सगळं छान आहे. डॉक्टरांना कन्सल्ट केलं, हे काय हा मॅजिक कसा झाला काय माहिती, ते कारण माझ्या औषधांचा पण परिणाम असेल हळूहळू, पण बहुतेक पण एकदम दादा रिटर्न म्हणजे विजन रिटर्न येणं हे मॅजिकच आहे. हो मॅजिक आहे माझ्यासाठी, तो चमत्कार घडलाय माझ्यामध्ये. आणि आता तर म्हणजे खूपच समाधान आहे. म्हणजे असं म्हणतात की मुंबईत घर घेणं जोक नाही आहे, पण माझं जोकच्या जीवावर घर झालं आहे. क्या बात आहे, खूप छान. विनोदी लेखन करून करून औरंगाबादलाही आईवडिलांसाठी मोठं घर घेतलं आहे, इथं माझंही घर झालं आहे, आता सगळं छान चाललं आहे. मस्त. ॲक्टिंग तर म्हणजे आता कळला मला ॲक्टिंगचा प्रवास, रायटिंग आणि डिरेक्शनचा प्रवास हा म्हणजे ही आवड आधीपासून होती की ही नंतर म्हणजे कुठून तरी मोटिवेशन मिळालं, कुठून इन्स्पिरेशन की होतं ते आतमध्ये की हे पण करायचं, त्याचा काय किस्सा आहे? म्हणजे शाळेत असताना मी मराठी भाषेवर माझं खूप प्रेम आहे आणि मराठी मला खूप पुस्तकं वाचतो आणि लहानपणापासून वाचायची सवय. तर शाळेत असताना 8वी 9वी 10वीला असं व्हायचं की माझा निबंध आमचे शिक्षक वर्गात वाचून दाखवायचे की योगेशने लिहिलेला निबंध वाचा, म्हणजे मराठीच्या पेपरचा निबंध. आणि मला मराठीच्या पेपरला वेळ यामुळेच पुरायचं नाही, कारण मी निबंधात खूप रमायचो, खूप वेळ लिहायचो. तर ती लिखाणाची पहिली सुरुवात असावी. आणि जे माझ्या शिक्षिका इंदुमती जोंधळे किंवा सूर्यकांत सराफ सर यांनी मला लिखाणाला खूप मोटिवेट केलं शाळेत असताना, त्यांच्यासाठी मी खूप लिहिलं. म्हणजे शाळेचे भित्तीपत्रकार व डिस्प्लेमध्ये जे लेख असायचे विद्यार्थ्यांचे, दर आठवड्याला माझा एक लेख असायचा, कुठल्याही विषयावर, थॉट ऑफ द वीक किंवा थॉट ऑफ द डे जे असतात ते, कुठल्याही विषयावर एक लेख असायचा. मग शाळेच्या मोठ्या फळ्यावर करंट बातम्या लिहायला जायच्या, तर अक्षर चांगले असल्यामुळे ते पण माझंच काम असायचं लिहायचं. तर ती माझी सुरुवात. नंतर महाराष्ट्राचं सुपरस्टारमध्ये जेव्हा आलो तेव्हा निलेश साबळे मी, आम्हाला दोघांना मठाचे स्वामी म्हणायचे, गोस्वामी. हे मठ आहे ना, हे मठ चालवताना हे स्वामी, कारण सगळ्या पोरांना स्किट मिळाले की ते आमच्याकडे यायचे, योगेश याच्यात बघ ना काहीतरी करता येईल का. अच्छा, म्हणजे इम्प्रोवाइज किंवा अजून त्याला फ्लरिश करण्यासाठी तुम्हा दोघांकडे यायचं. आणि आम्ही आमची स्किट सोडून त्यांच्याकडे त्यांची कामं करत बसायचो. आणि तुमचं कधी होतं? मिळेल तेव्हा मिळेल करू असं. आणि आम्हाला स्किट पण सगळ्यात उशिरा मिळायची, कारण नाही हे पोरं जरा टेन्शनमध्ये येतात, त्यांना योगेशचं निलेशचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांना नंतर द्या असं म्हणून आम्हाला उशीर. आणि तिथं पण असं झालं की मोठ्याने गोस्वामी म्हटले, अरे हा योग्या चांगला लिहितो रे, हा लेखक आहे, याचं काहीतरी चांगलं, याने लेखनाकडे लक्ष दिलं पाहिजे वगैरे असं त्यांचं बोलणं व्हायचं. म्हणजे तोपर्यंत प्रोफेशनली काहीच नव्हतं, सुरू नव्हतं. आणि म्हणजे लेक्चरर असताना तिथं पण युथ फेस्टिवलला जे स्किट्स वगैरे बसवतात ते मी लिहून द्यायचो, कारण आमच्या कॉलेजला लेखक परवडत नाही ना असे बाहेरून आलेलं. मग जो प्राध्यापक त्यांनीच काहीतरी लिहायचं आणि करायचं. तर मग ते अच्छा, पण तुम्ही होतात तर मग तुम्ही लिहून द्या. हां, मग ते स्किट्स लिहायची सवय तिथं लागली होती मला. नंतर मग फुबाई फुला बरेच स्किट लिहिले. मग तिकडे प्रोफेशनली एक स्टार्ट झालं. हे सगळं गोस्वामी आणि सचिन मोटेंमुळे झालं, की त्यांनी सांगितलं की तू चांगलं लिहितोस, तुझ्याकडे ह्युमर चांगला आहे, तू सुरू कर लिहिणं. म्हणजे अगदी पहिला लॅपटॉप घेतला तर लॅपटॉपवर शब्दकोडं सोडल्यासारखे मी ते अक्षर शोधायचो. तर तसं मी तो पॉइंट शिकलो आणि लिहायला लागलो. आणि आता पूर्वी मी हाताने लिहायचो आणि नंतर मग ते टाईप करायचो बघून, पण आता मेंदूचा आणि बोटाशी कनेक्ट झाला आहे डायरेक्ट, आता डायरेक्ट लॅपटॉपवर लिहिता येतं. क्या बात आहे. आणि डिरेक्शन?
डिरेक्शन ते काय ते तर मी आता 7 वर्ष प्राध्यापक होतो, तिथं नाटकं बसवायचो. मग ते खूप नाटकं पाहिली. मी तेंडुलकरांची नाटकं वाचणं फार महत्त्वाचं सांगेल मी डिग्रेशनासाठी. कारण विजय तेंडुलकरांची जी नाटकं आहेत ना, त्या नाटकांमध्ये कंसातच एवढं लिहून ठेवलेलं असतं, ते जरी फॉलो केलं की तुम्हाला आपोआप डिरेक्शन येतं. कारण त्यांनी म्हणजे तेंडुलकरांची नाटकं बघताना ती आपल्याला डोळ्यासमोर दिसतात, वाचताना डोळ्यासमोर दिसतात. तर तेंडुलकरांची मी खूप नाटकं केली, संजय पवारांची खूप नाटकं केली. औरंगाबादला असताना मी नाट्यशास्त्राला असताना जवळपास एक 150-200 नाटकांमध्ये कामं केली आहेत आणि ती नाटकं बसवली आहेत. म्हणजे तिथं प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोजेक्ट असतो ना नाटक बसवण्याचा, पण तो विद्यार्थी कच्चा असतो. तो मग मलाच बोल, योगेश सर हे नाटक मला बसवून द्या प्लीज. मग मी ते नाटक बसवायचो, नाव त्या पोराचं असायचं पण मी बसवायचो. पण अशी मग तिथं ते प्राध्यापकी करत असल्यामुळे ती डिरेक्शनची सवय लागली. घारे सरांनी खूप विश्वास दिला की योगेश तू बसवू शकतो, हे नाटक तू बसव, हे तू कर. आणि असं ते करत करत त्याचा फायदा आता इथं होतो आहे.